पुन्हा एकदा प्रभूची स्तुती करतो, धन्यवाद देतो प्रभूला. महान रीतीनं अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभू त्यांची भेट घेत आहे. आश्चर्य वाटतं की देव या दिवसामध्ये थक्क करणाऱ्या गोष्टी लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. कोणीतरी मला सांगितलं की दवाखान्यात घेऊन गेलेलं आहे आणि मग चेकअप केल्यावरती डॉक्टरनं सांगितलं दोन्ही किडन्या डॅमेज आहेत आणि त्यामुळं आठवड्यामध्ये 3दा डायलिसिस करावं लागेल. दोन्ही किडन्या खराब आहे आणि 3दा डायलिसिस करावं लागणार आहे. डायलिसिस शिवाय दुसरा पर्याय नाही. आणि तसं ऐकल्याबरोबर त्या ठिकाणचे लोक घाबरले की आता 3दा डायलिसिस खर्च तर आहेच आणि शिवाय एवढं करत असताना त्या व्यक्तीला होणारा त्रास. आणि त्यांना असं वाटलं की देव चमत्कार करतो हे फक्त आम्ही कानोकानी ऐकलं, टीव्हीतनं पाहिलं, साक्ष आम्ही ऐकली. आता तो समय आला की त्याचा अनुभव आम्ही घ्यावा. आणि मग त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की पास्टर आम्ही डायलिसिससाठी चाललेलो आहे, परत एकदा डॉक्टर चेकअप करतील, माहीत नाही काय घडेल, परंतु विश्वास मात्र आमचा आहे की नक्कीच प्रभू आरोग्य देईल. मग दवाखान्यामध्ये गेले. डायलिसिस करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा चेकअप केलं आणि चेकअप केल्यावर थक्क करणारे चमत्कार घडले. डॉक्टर म्हणले किडन्या डॅमेज नाही, फक्त थोडंसं त्यांना झाले, डायलिसिसची गरज नाही. डायलिसिस टळलं. आहात कुठं तुम्ही? देव या दिवसामध्ये प्रत्येकासाठी काही ना काहीतरी करत आहे. देवाला काहीच कठीण नाही प्रियानो. मागं पण वसईचे जे लोक, वसईचे ते जसं काय ते आपलं एक अटॅचमेंट असल्यासारखे ते लोक आहेत. आणि मग वसईचे पण एक ब्रदर जोएल, त्यांचा मुलगा लहान मुलगा आहे, तो 12वीला वगैरे काहीतरी आहे, मला वाटतं 10वी 12वीला, असं काय मला एक्झॅक्टली आठवत नाही. परंतु त्यांच्या मुलाला डॉक्टरनं टाईप 1 शुगर सांगितली आणि शुगर एवढी वाढली होती की त्याला कंटिन्युअस इन्सुलिन द्यावं लागलं होतं. मग त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की पास्टर प्रार्थना करा, माझ्या मुलाला शुगर डिटेक्ट झाली आणि त्याला इन्सुलिन द्यावं लागणार आहे. त्यांनी काल मला आवर्जून फोन करून सांगितलं की साक्ष चर्चमध्ये सांगा, देव काय काम करतो ते लोकांना कळू द्या. मग त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर काल त्यांचा निरोप आला, जी शुगर ती गायब झाली, इन्सुलिन बंद झालं आणि डॉक्टर म्हणले नॉर्मल सगळं, आता एक साधारण जेवण करा आणि एक्सरसाइज करा, तुमचा मुलगा नॉर्मल आहे. इतके एक्साइट होते ते. म्हटले मला चर्चला यायचं आहे. मी म्हटलं आता वाढदिवसालाच या डायरेक्ट, नाही का, चर्चचा बड्डे आहे 28, 29, 30. तर 3 दिवस आम्ही देवाच्या सानिध्यात, देवाच्या समक्षतेमध्ये खर्च करणार आहोत. प्रभूच्या उपस्थितीमध्ये पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये देव महत्कृत्य करत आहे, असाधारण कृत्य. तसं आम्ही पाहिलं की काही लोकांना रात्री झोप लागत नव्हती, मग ते सांगायचे की झोपेमध्ये साप, कुणाला भूत, कुणाला काय. परंतु तरी सुद्धा प्रभू वचनाच्या द्वारे त्यांचं सगळं जीवन नीट करून शांतीची झोप त्यांना देत आहे. आज अशीच एक गोष्ट आम्ही पाहणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये आता देखील आम्ही वाचलं आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मना करू नका. अजून एका ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे आम्ही तुम्हाला विसावा देईल. पेत्र जो मासे धरत होता, येशू त्याच्याकडे गेला आणि म्हटला माझ्या मागे ये, म्हणजे मी तुला माणसं धरणारा करेल. पुन्हा सणाच्या दिवशी येशू ख्रिस्त उभं राहून लोकांकडे पाहून म्हणतो, अहो ताणल्यानो, तुम्ही सर्वजण जलाशयाकडे या, पैका असलेले, पैका नसलेले, तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि माझ्यातनं प्या. तो सगळ्याला आपल्याकडे बोलवतो. आणि बोलवण्यामागे त्याची धारणा काय की प्रभूचं स्वरूप त्यांना समजावं. अजून एक गोष्ट आहे,
त्यास प्रभू तुम्हाला जवळ बोलवतो ना, बोलवण्यामाग त्याच्याकडे जे आहे ते तुम्हाला द्यावं. त्याच्याकडे काहीतरी आहे. आता वसईचे ब्रदर एवढं लांबून काहीतरी आले, लांबून तिथं नुसतं काही चर्च बघायला नाही आले की आता बाद नुसतं त्यांचा प्लॅन काय. त्यांच्याकडे काहीतरी आहे चर्चला देण्यासाठी, काहीतरी आहे. तसं येशू सुद्धा एक साधारण व्यक्ती नाही बोलवत. ते कधी कधी म्हणतो या ना, मग गेल्यावर कशाला बोलवलं, काय टाइमपास नव्हता म्हणून तुला बोलवलं. तसं येशू टाइमपासला नाही बोलवत. मग सगळ्याला तो बोलवतो, तुम्ही या, पैसा नसलेले पैका असलेले सगळ्यांनी या, माझ्याकडे या, माझ्याकडे या. तसं येशू प्रत्येकाला बोलवतो. आणि आम्ही गाणं पण मग शिकायला, येशू बुला रहा है, किती मजा ऐकली नाही. वाटलं गाणं गाताना सुद्धा असं वाटत होतं की प्रभू बोलवतो आणि आम्ही त्याच्याकडे चाललेलो आहोत. त्या गाण्यानं एक प्रकारची शांती. का, कधी कोण बोलवत नाही पण प्रभू आम्हाला बोलवतो. आणि प्रभूचं बोलवणं, जेव्हा जेव्हा प्रभू हाक मारतो तेव्हा तेव्हा काहीतरी घडलेलं आहे. अब्रामाला हाक मारली, अब्रामा अब्रामा, हाक मारल्याबरोबर त्यानं ओ दिली आणि परमेश्वर त्याच्याशी बोलला. काय बोलला, वचनदत्त देशाकडे मी तुला घेऊन चाललेलो आहे. देव ज्यास आम्हाला हाक मारतो, बोलावतो आणि तो विशेष प्रकारचे आशीर्वाद दुधामधाच्या प्रदेशामध्ये घेऊन गेला. म्हणजे देवाच्या बोलवण्याची शक्ती, देवाच्या बोलवण्याची ताकद आम्हाला समजली पाहिजे. कशासाठी बोलवत आहे. परंतु असं असताना सुद्धा एक व्यक्ती मात्र येशूला म्हटला, त्यानं वाचलं सगळं. येशू बोलवलं की मग त्याच्याबरोबर चालल्यामध्ये मोठा आनंद आहे. मग तो व्यक्ती म्हटला की मला पण तुमच्या बरोबर यायचं आहे. आणि येशू त्याला म्हटला माझ्या मागे यायचं. आणि एका ठिकाणात येशू म्हणतो, जो कोणी जो माझा शिष्य पाहतो आणि त्या शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावं, म्हणजे माझ्या मागे यावं. आणि इकडं येशू एका व्यक्तीला, भूतग्रस्त व्यक्तीला म्हणतो तुला माझ्या मागे यायचं नाही. का, त्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. भूतग्रस्ताला येशूनं आपल्या बरोबर का येऊ दिलं नाही. भूतग्रस्ताला येशूनं आपल्या बरोबर का येऊ दिलं नाही, त्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 14 ते 20 वचन वाचूया. मार्क शुभवर्तमान 5वा अध्याय 14 ते 20 वचन. डुकरे राखणारे पळाले म्हणाले व त्यांनी गावात पळाले आणि ते गावात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितलं. तेव्हा काय झाले हे पाहावयास लोक आले. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होतं तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिलं होतं त्यांनी भूतग्रस्ताला काय झालं ते व डुकराविषयीची हकीकत त्यांना सांगितलं. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावं असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्यांना विनंती करू लागला की मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. तर त्याला म्हटलं तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करू लागला. तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले. खालच्या वचनामध्ये मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. बस ते पुढचा अध्याय ना, 21वा अध्याय. 20 अध्यायामध्ये एक भूतग्रस्त आणि त्या भूतग्रस्तामध्ये येशूने चमत्कार केला. आणि चमत्कार आश्चर्यकारक, थक्क करणारा चमत्कार. आणि तो चमत्कार केल्यावरती आता भूतग्रस्ताला वाटलं आजपर्यंत मी मेलेल्या लोकांबरोबर राहत होतो, कबरांमध्ये राहत होतो,
लोक मला पाहिल्यावर घाबरून जात होते, परंतु ज्यानं माझ्यामधलं सैन्य काढलं आणि आता मला त्याच्याबरोबर राहणं गरजेचं आहे, आणि ही गोष्ट चांगली आहे. आता मला मोठा प्रश्न पडला. सगळ्याला म्हणतो माझ्या मागे या, माझ्या मागे या. जक्कायला म्हणतो त्वरा कर, खाली ये, मला तुझ्या घरी यायचंय. आणि एक व्यक्ती तो भूतग्रस्त म्हणतो मला तुझ्या बरोबर यायचं, आणि येशू त्याला म्हणतो नाही यायचं, तुझा. मग हे बायबल मधला विरोधाभास आहे तरी काय? अशी कोणती गोष्ट, अशी कोणती घटना आहे की जी भूतग्रस्ताला येशूच्या बरोबर चालण्यापासून परावृत्त करत आहे? येशूला नेमकं सांगायचं तरी काय? आणि आमच्या व्यक्तिगत जीवनाशी या घटनेचा काय संबंध आहे? काय आम्हाला प्रभू अपेक्षित करत आहे? ऐका, असं लिहिलं की जो भूतग्रस्त, त्याची टेस्टमनी, त्याची साक्ष. पहिलाच मुद्दा, भूतग्रस्ताला येशूनं आपल्या बरोबर न येऊ देण्याचं पहिलं कारण जर तुम्ही काय पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की त्याचं जीवन साक्षीमय बनावं. ऐका, आधी त्याची साक्ष काय साक्षी त्याची, वाचा बरं. ते येशूजवळ डुकरे राखणारे पळाले. नाही, 14 वचन. हा, डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतामळ्यात. हा, गावात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितले. कोणतं वर्तमान सांगितलं? तेव्हा काय झालं? हे पाहाव्यास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते. काय साक्षी त्याची? या भूतग्रस्तामध्ये फार मोठं सैन्य होतं. ऐका, कधी कधी प्रभूला असं वाटतं जे तुमच्यामध्ये आहे ती साक्ष बनावी. काय साक्ष आहे? त्याच्यामध्ये सैन्य होतं. तुमची साक्ष ही नाही तुम्ही पवित्र जीवन जगत होता, तुम्ही खूप छान जीवन जगत होता, तुम्ही धार्मिक जीवन जगत होता. येशू म्हटला मी धार्मिकासाठी नाही तर पाप्यासाठी आलेलो आहे, चांगल्यांसाठी नाही. तो आला, तो जसं वैद्याला जसं रोग्याला वैद्याची गरज आहे तसं प्रत्येक पापी व्यक्तीला माझी गरज आहे. कुठं पण येशू असाच नाही गेला, परफेक्शन आहे त्याच्याकडं. आणि तो ज्या गर्सेकराच्या प्रांतामध्ये गेला तर त्याच्या डोक्यामध्ये पक्क विजन आहे, असं लिहिलंय. जर तुम्ही सगळा वृत्तांत वाचला तर तुम्हाला कळेल. येशू म्हटला चला आपण पलीकडे जाऊ, सरोवराच्या पलीकडे. आणि सरोवराच्या पलीकडे जाऊ म्हटल्याबरोबर आम्ही पाहतो की ते नावेमध्ये बसले आणि मोठं वादळ झालं. का वादळ झालं? कारण काय? या सैतानाला माहिती होतं जो देवाचा पुत्र या नावेमध्ये बसला तो गर्सेकराच्या प्रांतामध्ये जाऊन जे माझे 6000 दुरात्मे आहेत, ज्याला मी एका व्यक्तीमध्ये पाठवलं, ज्याचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी या 6000 असणाऱ्या माझ्या सेवकांना तिथं ठेवलं. जर हा गर्सेकराच्या प्रांतामध्ये गेला तर साक्ष बदलणार आहे, लोकांचा विश्वास वाढणार आहे. आणि जसं 21व्या अध्यायाच्या सुरुवातीला तुम्ही वाचलं तर तिथं असं लिहिलं याच्या साक्षीनं हजारो लोक. काय वाचा बरं 21वा अध्याय. मग येशू मसव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. काय झाला? मोठा समुदाय. मग सैतानाला माहिती होतं हा जर गर्सेकराच्या प्रांतामध्ये गेला तर हा दुसरीकडे तिसरीकडे कुठं नाही, तर नेमकं जिथं 6000 भूत असणारा व्यक्ती आहे, ज्याला मी साखळदंडानं बांधून ठेवलेला आहे, ज्याची लोकांमध्ये एक प्रकारची भीती आहे. लोक कब्रस्तानच्या बाजूने जात नव्हते. 11 लोकांना माझी शक्ती समजणार आहे, मी किती ताकदवान आहे, मला साखळदंडानं ज्याच्यामध्ये मी प्रवेश करतो त्याला साखळदंडानं आणि बांधून ठेवावं लागतं, त्याला आणि वटणीवर आणण्याचं ताकद कोणामध्ये नाही. नाही का? आज सकाळी एक्साइटेड व्हा. कदाचित ज्या प्रकारची परिस्थिती त्या भूतग्रस्ताची, आमची परिस्थिती तशीच असेल. पण देव येशू ख्रिस्त ज्या वेळेस आमच्या बिझनेसमध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या मंडळीमध्ये, आमच्या जीवनामध्ये येतो आणि जीवनामध्ये आल्यावर अपेक्षित काय करतो माहिती का? तो तुमची जी टेस्टमनी, तुमची जी साक्ष. कोणती साक्ष? ज्या प्रकारच्या अवस्थेमध्ये तुम्ही जगत होता. ऐका, आमची अवस्था कोणती आहे याचा विचार आम्हाला करणं फार गरजेचं आहे. कोणती आमची अवस्था आहे? त्याला म्हटलं तू माझ्याकडे यायचं नाही. का नाही यायचं? तू ज्या अवस्थेमध्ये आहेस ना, ही अवस्था अनेक लोकांची असणार आहे. पण जर त्यांनी तुझ्याकडे पाहिलं ना तर त्यांना सैतानाची भीती वाटणार नाही, तर ते माझ्याकडे अट्रॅक्ट होते, माझ्याकडे अट्रॅक्ट. म्हणून भूतग्रस्ताच्या सारखी अवस्था असणं ही तुमच्यासाठी फार मोठी संधी आहे. कशाला?
अशी साक्ष तुमच्या जीवनात घडावी की ती साक्ष ज्यावेळेस ते लोक पाहतील ना तर देवाकडे ते वळतील. आणि एक नाही हो, गर्सेकराच्या प्रांतातल्या एका व्यक्तीच्या मुळे 21व्या अध्यायामध्ये काय म्हटलंय, मोठ्या लोकांचा समुदाय जमला. मोठ्या लोकांचा समुदाय जमला. एक व्यक्ती जर नुसतं चर्च मध्ये येऊन बसली ना, माझ्यामध्ये परिवर्तन झालं, माझ्यामध्ये बदल झाला, मी कर्जबाजारी होते, प्रभूनं मला कर्जातनं बाहेर काढलं, मी आजारी होते, प्रभूनं मला आजारपणातनं बाहेर काढलं, आणि मी म्हटलं नाही आता मी चर्चला येईल, तर म्हणतो चर्च नाही, तुला लोकांकडे जावं लागणार आहे. तुमची साक्ष घेऊन लोकांकडे जा. कशासाठी प्रियांनो, कारण सैतानाची सत्ता आम्हाला स्वतःला नष्ट करायची. आता देवानं सैतानाची सत्ता नष्ट करून टाकली. ख्रिस्तानं वधस्तंभावर प्राण दिला, त्यानं स्वतःचं बलिदान दिलं, आणि तो म्हणतो अरे सैताना तुझी नांगी कुठे, अरे मरणा तुझी नांगी कुठे. परंतु आता येशूला तो म्हणतो माझ्यावरती विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठी कामं करेल. भूतग्रस्ताला त्यांनी पाठवण्याचं कारण काय माहिती का, त्यानं दाखवलं तुझ्यात 6000 भूत होती ना, आता निघली का नाही, मी काढली का नाही, आता मी तुला अधिकार दिला, आता तू माझ्या मागे नाही यायचं. तू असे 6,000 भूत, एकाने जर 6,000 भूत काढली तर किती तुमच्या साक्षीनं, जसं तिथं त्यानं यानं साक्ष सांगितल्यावर सगळं गाव त्याला भेटण्यासाठी गेलं. विचार करा, हे सगळे ज्यावेळेस येतील नरक रिकामा होईल आणि स्वर्ग भरला जाईल. आणि देवाची इच्छा आहे की तुमच्या साक्षीच्या द्वारे नरक रिकामा व्हावा आणि स्वर्ग भरला जावा. हालेलुया. किती सुंदर आहे. परिवर्तनानंतर चर्चला जाणं, परिवर्तनानंतर नुसतं कुठं तरी उपासना करणं, बदल झाल्यानंतर प्रभूला म्हणणं प्रभू मी आता तुझ्या मागे चालेल, नको, तुला तर माझ्या मागे चालण्यासाठी मी निवडलेलंच आहे. परंतु आता त्या लोकांकडे जा, साक्षीचं जीवन जग. 6 ते 21 पर्यंतची 6वा अध्याय 21 वचन वाचा बरं. 6वा अध्याय. नंतर एक सोयीचा दिवस आला, तेव्हा हेरोदाने, सॉरी मार्काचं शुभवर्तमान 5वा 6 वचन वाचा. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला. त्या व्यक्तीला तो म्हटला तू माझ्या मागे नाही यायचं. का माझ्या मागे यायचं नाही, कारण तिथं त्या व्यक्तीला, त्या वेड्याला पाहण्यासाठी गर्दी असती, आणि भूत लागलेला तर पाहायला तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते. एंटरटेनमेंट असतं नाही का. तो कसा घुमतो, तो कसा फिरतो, मग ते कसे काढतात, मग त्याच्यामध्ये कसे अकराळ विकराळ चेहरा करतो, हे सगळं पाहण्यासाठी गर्दी होती. येशूची एंट्री झाल्याबरोबर सेम सिच्युएशन, आणि आतापर्यंत ही सिच्युएशन बऱ्याच लोकांनी पाहिली. आणि आज पण त्यांना असं वाटलं की एक प्रार्थना करणारा व्यक्ती आला, त्याचं नाव येशू आहे, आणि हा येशू येऊन आता काय करतो. ऐका, तुम्ही लोकांच्या जीवनातले प्रश्न दूर करणारे लोक आहात. लोक प्रश्नामध्ये असणार आहे, पण तुमची साक्ष, तुमची टेस्टमनी, तुमचं परिवर्तन, तुमची अवस्था, कधी कधी आम्हाला असं वाटतं एवढ्या कठीण अवस्थेमध्ये मीच का असावं. सगळ्यात जास्त कठीण अवस्था आमचीच वाटते आम्हाला. पण त्याचं कारण आहे, तुमच्याद्वारे हजारो लोक देवाकडे अट्रॅक्ट होणार आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये तसंच टिकून राहायचं. ती परिस्थिती चांगली नाहीये. काय लिहिले वाचा बरं त्याची अवस्था. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस. मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारलं, तुझे नाव काय. त्याने उत्तर दिलं, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालवू नकोस, अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत. याच्यामध्ये 6,000 भूत होती. ऐका बरं का. आणि भूतांची विनंती काय माहिती का, या देशातनं आम्हाला घालवू नको. अजून कोणतरी आलं तर याच्यातलं एक त्याच्यात घुसेल. 6,000 जण आहेत, म्हणजे
हे त्याचं काम वाढवणार, सैतानाचं काम वाढवणार आणि 6,000 लोकांना बाधित करणार. 6,000 लोक भीतीखाली, दडपणाखाली, सर्व प्रकारच्या भयामध्ये जीवन जगणार. 6,000 लोक सैतानाच्या सत्तेपुढे मान तुकवणार. आता येशूला माहिती आहे, जर इथं मी प्रवेश केला तर या ठिकाणामध्ये या 6,000 भूतांना या देशातनं जावं लागणार आहे. कान देऊ नये का? जर तुम्ही देखील, प्रभू तुम्हाला सांगत आहे, माझ्या मागे येण्याच्या ऐवजी तुमच्या लोकांमध्ये जा, तर तुम्ही 6,000 लोक वाचवणार आहात. का माझ्या मागे येऊ नका म्हटला? त्याला माहितीये हे 6,000 आत्मे जे आहेत ना, हे आत्मे 6,000 लोकांना बाधित करणार होते. पण आता ज्या 6,000 लोकांचं टार्गेट या लुसिफरनं केलेले, या आत्म्यानं केलेले, या 6,000 लोकांपर्यंत यांनी जावं आणि जे नरकात जाणारे होते ते स्वर्गाच्या राज्यामध्ये यावे. याच्यासाठी येशू काय म्हटलं? माझ्या मागे येऊ नको. साक्षीचं जीवन जग. काय साक्ष? 6,000 भूत माझ्यामध्ये होती. काय साक्ष? मला साखळ दंडाने बांधून ठेवलं जात होतं. काय साक्ष? मला कोणी वटणीवर आणू शकत नव्हतं. ही आमची साक्ष. तुमच्या परिवारात कोणीतरी असा व्यक्ती असण्याची शक्यता आहे ना. त्याला कोणी वटणीवर आणू शकत नाही आणि त्याची बिघडलेली अवस्था, त्याची कठीण अवस्था, या कठीण अवस्थेला बाहेर काढण्याची क्षमता व्यक्तीमध्ये नाही पण येशूमध्ये आहे. हे लोकांनी तुमच्याकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणता नाही, आमचं घर फार कठीण परिस्थितीमध्ये सापडलेलं आहे. साक्षीसाठी प्रभूने ते त्याच्यामध्ये पाठवलेलं आहे. सैतानाचं काम आहे तुमच्या घराला उद्ध्वस्त करणं. सैतानाचं काम आहे रोग पाठवणं. सैतानाचं काम आहे व्यसन पाठवणं. सैतानाचं काम आहे तुम्हाला बंधनामध्ये टाकणं. तो काम करणार आहे. पण जेव्हा येशू येतो ना, त्यास आपोआप चेंजेस व्हायला सुरुवात करतात. असं लिहिलं, तोच ती सैतानातली भूतच त्या माणसाला सांगायला लागले, रे बाबा त्याच्या पाया पड, विनंती कर, आम्हाला तुझ्यातनं नाही देशातनं जावं लागणार आहे. लक्षात ठेवा, ज्यावेळेस एक साक्षीचा व्यक्ती उभा राहील ना, देश आजाद होईल सैतानाच्या ताकदीमधनं. तुम्ही आहात कुठं? तुमची साक्ष देशाला मुक्त करणारी साक्ष आहे. लुसिफर त्याला म्हणतो, मला या देशातनं घालवू नकोस. आता येशू स्वतः तिथं पोचणार नाही देशोदेशी, असं लिहिलंय. या व्यक्ती याची साक्ष ऐकून हजारो लोक येशूकडे आलेले आहेत. हजारो लोक ख्रिस्ताकडे आलेले आहेत. प्रश्न तोच आहे, तुम्ही नुसतं चर्चला जात आहात त्या का? जसं येशूनं सांगितलं, माझ्या मागे येऊ नकोस. येशू त्याला प्रतिबंध करतो, माझ्या मागे येऊ नकोस. प्रभूनं तुम्हाला देखील अनेक प्रकारच्या बंधनातनं सोडलेलं आहे. साक्षीचं जीवन कुठं आहे? कुठे ती टेस्टमनी? तुम्हाला कोणी वटणीवर आणू शकत नव्हतं. तुमची परिस्थिती कोणी बदलू शकत नव्हतं. मी तुमच्या परिस्थितीचा साक्षीदार आहे. या मंडळीमध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितीचा साक्षीदार मी आहे. मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. हे की नाही? विद्या लोखंडे किती पगार होता तुम्हाला? 1,000 रुपये. वाडी हॉस्पिटलमध्ये. कुठं राहायला होते? बापूजी नगरमध्ये. सायकलवरती जात होता तुम्ही लोक. आज प्रभूनं तुम्हाला पेन्शनच 30,000 पेक्षा जास्त ठेवली. 1,000 रुपये पगार होता. मी साक्षी, तुमचं साक्ष पेन्शन. आज तुमची पेन्शन 30,000 रुपये. मध्ये 1,000 रुपये तुम्ही सायकलवर जा. मग तो म्हटलं की नुसतं घेऊन बसू नका. त्याला म्हटलं माझ्याकडे येऊ नको, माझ्या संगती येऊ नकोस. माझ्या संगती येशील ना, शोभेचं पात्र बनशील. फक्त लोक तुला पाहतील. ज्या ठिकाणात जाईल त्या ठिकाणामध्ये शोभेचं पात्र बनून तिथे बसणार आहे. तो एक क्रेडिटची जागा असणार आहे. कदाचित हा जो असणारा व्यक्ती आहे ना, हा भूतग्रस्त येशूच्या संगती चालून चालून जागेसाठी भांडत बसला असता. नंतर येशूला माहिती आहे नाही का, मी माझं परिवर्तन झालं. तुम्हाला माझ्यात भूत होती. आणि त्यांनी डायलॉग पण, माझे भूत फार डेंजर आहेत बरं का, एकदा जर ती माझ्यात परत घुसली तर तुमचं काही खरं नाही. आणि येशूला माहिती आहे, ही भूत घेऊन जर मी चाललो ना, तर हा व्यक्ती बाकीच्यांना बाधित करणार आहे. परंतु जर मोकळा होऊन बाहेर करलं ना, तर देवाचं राज्य वाढणार आहे. त्याच्यासाठी तो म्हटला, साक्ष घेऊन बाहेर जा. का माझ्या मागे येऊ नको म्हटला? जा रे बाहेर, जाऊन साक्ष सांग लोकांना. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढी तुम्ही लोकांना साक्ष सांगाल तेवढी गर्दी देवाच्या राज्याकडे वाढणार आहे. अशी नाही गर्दी देवाकडे येणार आहे. अजून पुढे जर तुम्ही ऐकलं ना, तुम्हाला फार सुंदर वाटेल. दुसरा मुद्दा आपण वाचणार आहोत, 25वा वचन. 25वा वचन. रक्तस्रावाने नाही. मग येशू मजव्यात बसून
पलीकडे परत गेल्यावर 15 वचन 15 सॉरी ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते, त्या सैन्य होते, तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. बस, येशू त्याला म्हटला तू माझ्या बरोबर यायचं नाही. काय कारण होतं? असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये की लोक तिथं आले आणि लोकांना या व्यक्तीमधला बदल दिसला. ऐका, माझा दुसरा मुद्दा आहे, जस तुम्ही येशू बरोबर चालत असला तर लोक येशूला पाहतील. ऐका बरं का, समजा मी येशू बरोबर चाललो, माझं परिवर्तन झालं, ठीक आहे. आता मी मीटिंगला गेलो आणि मीटिंगला जाताना सगळे टॅलेंटेड, ते सगळे चर्च मधले टॅलेंटेड लोक माझ्या संगती घेतले. तुम्हाला कोण विचारते? फोटो माझ्यावरच काढणार ना, युट्यूबला आहेत. अलग लक्षात, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहे, फायदा काय? पण तुम्ही स्वतः बाहेर गेला आणि तुमची साक्ष ऐकली, मग तुमचं स्वतःचं एक व्यक्तित्व तयार होणार आहे. काय सुंदर आहे. ज्या लोकांना यातलं सिक्रेट कळालं ना, स्वतःला कसं डेव्हलप करायचं, स्वतःला कसं, येशू आम्हाला सांगतो की तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट होणार आहात. कसं? तिथं असं लिहिलं, आता लोक येशूला बघत नव्हते. कोणाला बघितलं त्यांनी? काय पाहिलं लोकांनी? वाचा. तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होतं, तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला. कोणाच्या दृष्टीस? कोणाच्या दृष्टीस? लोकांच्या. प्रभूची इच्छा आहे तुमचं परिवर्तन लोकांना दिसावं. आमेन. का त्याच्या मागे जायचं नाही? काही येशू म्हणतो माझ्या संगती येऊ नका, भूतग्रस्त म्हणतो मला तुमच्या बरोबर घ्या, तो म्हटलं माझ्या बरोबर नाही यायचं. कारण त्याची इच्छा आहे आता लोक तुम्हाला शोधत येणार आहे. कोण भूतग्रस्त आहे, कोणाचं परिवर्तन झालं, कोणाला साखळदंडाने बांधलं होतं, कोण दरिद्री होता, कोणाच्या बिझनेसमध्ये फेल्युअर होतं, कोण व्यसनाधीन व्यक्ती आहे, कोणाचं, आणि शोधत येणार आहे. कोणाची साक्ष घडली, कोण आहे तो साक्षीचा व्यक्ती. आता लोक येशूला शोधत नव्हते, त्यांनी त्या भूतग्रस्ताला शोधलं आणि भूतग्रस्ताला शोधल्यावर आता त्यांच्या समोर खरी खरी साक्ष होती. याच्या अंगावर कपडे नसताना त्यांना बघितलं. ऐका, कबरेमध्ये असताना स्वतःचं अंग दगडानं ठेचत होते हे त्यांनी पाहिलं. त्याच्या अंगावर कपडे नव्हते हे पण त्यांनी पाहिलं. पण आता त्यांच्या दृष्टीला काय पडलं माहिती का? त्या भूतग्रस्तानं कपडे घातलेले आहेत आणि तो खाली बसलेला आहे, येशूच्या चरणाजवळ बसलेला आहे. लक्षात घ्या, लोकांना तुमचं हेच परिवर्तन दिसावं याच्यासाठी येशू म्हणतो माझ्या बरोबर येऊ नका, लोकांसमोर जा. वस्त्र घातलेली लोकांना तुम्हाला दिसू द्या. शुद्धीवरती आलेले लोकांना दिसलं पाहिजे. ऐका, परमेश्वराच्या घरामध्ये येऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसण्यापेक्षा येशूपासून दूर असणं किंवा लोकांमध्ये असणं आणि शुद्धीवर असणं फार गरजेचं आहे. कसं शुद्धीवरती आत येतो? एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. करंथीकराचं पहिलं पत्र 15 अध्याय 34 वचन वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 15 अध्याय 34 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 15 अध्याय 34 वचन. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही, हे तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. शुद्धीवरती आलं म्हणजे नेमकं काय झालं? असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, त्यानं वस्त्र पांघरलं आणि तो शुद्धीवरती आला. ज्या दिवशी आमच्यामधनं असणारे आमचे स्वभाव, आमच्या सगळ्या सवयी, ही 6000 भूत आमच्यातनं जातात, तर आम्ही शुद्धीवरती येतो आणि शुद्धीवर आल्यावरती पहिली गोष्ट काय? आम्ही वस्त्र पांघरतो. पवित्र शास्त्रातले पुरावे तुम्हाला देतो बरं का. नाही, येशू ख्रिस्त ज्यावेळेस पुनरुत्थित झाल्यानंतर पेत्र पुन्हा एकदा नाव घेऊन आणि बाकीच्या शिष्याने घेऊन तो समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी गेला. आणि तेवढ्यामध्ये येशूला माहिती होतं आता मी पुनरुत्थित झालोय, परंतु मी नसताना या शिष्यांची अवस्था काय ते पाहण्यासाठी तो समुद्रावरून त्यांच्याकडे चालत गेला आणि त्यांना म्हटलं तुमच्याकडे भाकर आहे का? त्यांनी म्हटलं आमच्याकडे भाकर नाही. मग येशू आतमध्ये गेला, वादळ शांत झालं. मग पेत्राच्या लक्षामध्ये आला की तो येशू आहे आणि असं लिहिलं की पेत्रानं आपली वस्त्र काढली, तो नग्न होता
मग त्याने आपला अंगरखा जो डोक्याला गुंडाळलेला होता तो परत कमरेला गुंडाळला आणि त्याने पाण्यामध्ये उडी मारली. का? कारण त्याला माहितीये येशू आल्यावर मी बिना वस्त्र नाही राहू शकत. इथे सुद्धा मी पाहतो की ज्या वेळेस या भूतग्रस्ताला येशूची ओळख पटली, त्याला कळालं माझी ओळख नव्हती म्हणून विना वस्त्र होतो, मला येशू कोण आहे माहित नव्हतं म्हणून माझ्या अंगावर वस्त्र नव्हती, पण आता मात्र येशू आहे ना, शुद्धीवरती येणं काय? वस्त्र पांघरणं. वस्त्र पांघरणं म्हणजे नीतिमत्वाची वस्त्र पांघरणं, धार्मिकता येणं, प्रार्थनेचं जीवन असणं, नीतिमत्व संबंधानं शुद्धीवरती या. काय नीतिमत्व? नीतिमत्व म्हणजे पाप करण्यापासून दूर राहणं. या भूतग्रस्ताला येशू म्हणतो तू माझ्याकडे येऊ नकोस, आता तुझं नीतिमत्व लोकांना दिसू नये. ऐका, लोकांसमोर तुम्हाला जायचंय, लोकांनी तुम्हाला चर्चला जाणारे लोक म्हणून नाही ओळखावेत. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, चर्चला आला म्हणजे तुम्हाला स्वर्ग राज्य मिळेल किंवा तुम्ही देवाला पसंत पडणारे लोक बनाल असं कुठंच नाही पवित्र शास्त्रामध्ये. आणि कोणतंही चर्च तुम्हाला स्वर्ग राज्य देणार नाही. कोणतं चर्च? शिलोतले पण 100% स्वर्गात जाणार नाही जाणार, 100% स्वर्गात जाऊ शकत नाहीत. स्वर्गात जाण्यासाठी काय केलं तर पुष्कळ जण जाण्याचा नेटानं प्रयत्न करतील, पण त्यांच्याच्यानं जावणार नाही. 100% हे ट्रूथ मी तुम्हाला सांगतो. एक संदेश आहे, पुष्कळ संदेश येऊन पडलेत की ते लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. असं कोणतं पाप जे तुम्हाला मरणाकडे घेऊन जातं? अनेक प्रकारची पाप पवित्र शास्त्रात सांगितली, पण अशी काही पाप आहेत 100% आम्हाला मरणाकडे घेऊन जातात आणि आम्हाला कळत पण नाहीत, आणि विश्वासदारांमध्ये ती पाप आहेत ज्याच्याद्वारे 100% तुम्ही मृत्यूकडे चाललेला आहात. आम्ही मृत्यूकडे चाललेलो आहोत. चर्च तुम्हाला कधीच खात्री देत नाही की तुम्ही स्वर्ग राज्यामध्ये जाणार आहात. मग कोण खात्री तुम्हाला देणार आहे? तुमचं नीतिमत्व. असं लिहिलंय, शास्त्री आणि पुरुषांपेक्षा जास्त नीतिमान झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. तुम्हाला धार्मिकता त्याच्यापेक्षा जास्त जोपासावी लागणार आहे. आणि ही धार्मिकता, येशू म्हटलं ना, तू चर्च मध्ये येऊन तुझी धार्मिकता दाखवू नकोस. मग कुठे दाखव? लोकांकडे जा. का नको येऊ म्हटलं माझ्या संगती? लोकांना धार्मिक जीवन कसं जगायचं माहित नाही. ऐका, लोकांनी स्वतःची धार्मिकता मिळवलेली आहे. हे जग स्वतःची धार्मिकता मिळवत आहे. मग ती वस्त्रांमध्ये, कधी कधी ती स्पर्शामध्ये, अमक्या व्यक्तीचा स्पर्श लागू नये, मी अपवित्र बने, ही लोकांनी निर्माण केलेली धार्मिकता. कधी कधी ती उपासामध्ये, उपासाची धार्मिकता, वस्त्राची धार्मिकता, दान धर्माची धार्मिकता. लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने धार्मिक जीवन जगलं. कोणी आपला त्याग, मी काल वाचत होतो आणि त्या वाचता वाचता मला असं कळालं की पूर्वी एक प्रथा होती घरामध्ये, परिवारामध्ये, जर लेकरांचा आशीर्वाद पाठवावा, आशीर्वादित आमची लेकरं व्हावी, तर पूर्वी जन्माला आलेल्या मुलाला किंवा मुलीला नदीमध्ये कापून फेकत होते. 1800 सालातली काहीतरी प्रथा आहे. मी फेसबुकला ते वाचलं आणि म्हटलं किती भयानक प्रकारचे लोक होते, आणि त्या प्रथा इंग्रजांनी नंतर बंद करून टाकल्या. का? तर असल्या प्रकारच्या प्रथा आमच्यासाठी घातक आहेत. का? तर लोकांना पण ते धार्मिकता वाटत होते. लोकांना धार्मिकता माहित नाही, नेमकं धार्मिक जीवन जगायचं कसं. आणि येशूला माहिती, जर हा भूतग्रस्त माझ्या बरोबर आला ना, तर लोकांना खरं धार्मिक जीवन समजणार नाही. मग त्यानं दाखवलं हे धार्मिक जीवन काय. शुद्धीवरती आल्यावर जो व्यक्ती, असं लिहिलं, येशूनं प्रवेश केल्याबरोबर तो ओरडत ओरडत बाहेर आला. ऐका, तो येशूला पाहिल्यावर त्याचा आवाज तो अकरा विकरा आणि ओरडत ओरडत बाहेर आला. ज्याचं परिवर्तन होतं त्याचं ओरडणं पहिलं थांबतं. त्याचा आवाज, त्याची वादविवाद, त्याची भांडणं जे वरच्या आवाजामध्ये बोलतात, ऐका, हायपर माणूस झाला की त्याचा आवाज वाढतो. आणि ज्यास माणूस प्रार्थनेमध्ये येतो ना, आपोआप त्याचा आवाज. म्हणून शास्त्रात पण लिहिलं, बोलण्यास कसं असावं? धीमं. बोलण्यास कसं? आपोआप. अभि राग आल्याबरोबर तुमचा आवाज आपोआप वाढतो. काही तुम्हाला सांगावं लागत नाही, व्हॉल्यूम वाढवा, आपोआप वाढतो, ऑटोमॅटिक. का? कारण हे भूत शिरलेलं आहे. मग आम्ही बोलता बोलता पण म्हणतो, काय भूत शिरलं का काय तुझ्यामध्ये? शिरलेलंच असतं ऑलरेडी शिरलेलं असतं. आवाज मोठा होतो. सांभाळा, ज्यावेळेस तुमचा आवाज मोठा होतो ना,
त्यावेळेस त्यानं तुमच्यामध्ये प्रवेश केला, हे 100% सत्य आहे आणि तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. 100%. आणि इकडं तो नीतिमत्व काय ते तुला दाखवायचंय. या व्यक्तीचं येशूनं ताबा घेतल्याबरोबर आता लोक त्याला पाहायला आले. पूर्वी लोक पाहायला आल्यावर हा ओरडत होता, आता ओरडतोय का? आता काय झाला? बसलेला, शांत बसलेला. हे देवाच्या लोकांची ओळख, हे नीतिमत्व आहे बरं का. याला धार्मिकता म्हटलेलं आहे. तेच लोक आहेत बघणारे, त्याच लोकांच्या जवळ तो चाललेला. पण आत्ताची परिस्थिती काय, या व्यक्तीमध्ये बदल झाला. याला नीतिमत्व समजलं, धार्मिकता, यानं वस्त्र घातली. लक्षात घ्या, वस्त्र काढणं हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असता लुटारूच्या हाती सापडला. लुटारूने त्याचं काय केलं? वस्त्र काढलं. वस्त्र काढल्याबरोबर त्याला चोपलं, अर्धमेला त्याला टाकून दिलं. लक्षात ठेवा, धार्मिकता म्हणजे वस्त्र पांघरणं. कोणतं? शांतीचं वस्त्र. नीतिमत्व काय? काय नीतिमत्व? शांती आहे. ज्याच्याकडे नीतिमत्व आहे त्याच्याकडे शांती आहे. ज्याच्याकडे नीतिमत्व आहे त्याच्याकडे सहनशीलता आहे. ज्याच्याकडे नीतिमत्व आहे त्याचं परिवर्तन आहे. म्हणून तो मनुष्य, त्याच्यामधला जर बदल तुम्ही पाहिला तर लोक त्याला पाहण्यासाठी आले. वाचा ते वचन परत, 15 वचन. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होतं तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला. 3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. काय काय हो? तो बसलेला. पहिली गोष्ट, तो कसा बसलेला. ऐका, नीतिमत्वामध्ये मनुष्य बसलेला असतो आणि नीतिमत्व गेलेला मनुष्य उठलेला असतो बरं का. बघा, भांड्या लागल्यावर माणूस खाली बसून भांडत नाही, पदर खोचून, पुरुष असतील तर बायावर करून, शर्टाची बटणं काढून, हे बरं बघतो. मग कोणतरी त्याला धरतं, सोडतं, गप बसतो तो. कारण तेवढी ताकद लढण्याची नसते. ज्या दिवशी तुमचं परिवर्तन होतं ना, त्या दिवशी तुम्ही कोणासमोर उठत नाही. कारण तुम्हाला माहितीये तुमच्या समोर येशू आहे. त्याला माहिती होतं येशू तिथं आहे. येशूला पाहिल्याबरोबर त्याला कळलं, अरे हे पूर्वीचं माझं जीवन होतं, आताचं माझं जीवन तसं नाहीये. मी पूर्वी असा होतो. लोकांना तुमच्या पूर्वीच्या जीवनामध्ये रस नाही, लोकांना तुमच्या परिवर्तनातल्या जीवनामध्ये रस आहे. हे जे परिवर्तन लोकांना दिसलं पाहिजे, तो कसा काय होता? तो बसलेला होता. धन्य तो पुरुष चालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. आता त्याचं बसणं बदललं. पूर्वी 6000 भूतांमध्ये बसत होता, मेलेल्या लोकांमध्ये बसत होता. जिथं सगळे थडगे आहेत, जिथं कब्रस्तानमध्ये मेलेली माणसं आहेत आणि त्यांच्यामध्ये जाऊन बसत होता. पूर्वीचं त्याचं जीवन कुठं बसत होता? भूतांमध्ये, थडग्यांमध्ये. तेच आवडत होते त्याला. आता जिवंत झाल्याबरोबर तो तिथं, शुद्धीवर आल्यावर तो तिथं नाही राहिला. मग कुठं बसला? येशूच्या जवळ. लक्षात ठेवा, बसण्यामधला फरक लक्षात घ्या. कुठेही बसणं हे तुमच्या, आणि तुमची साक्षा सुद्धा नका. कुठं बसता तुम्ही? येशूच्या जवळ बसा. हे परिवर्तन हे लोकांना दिसलं पाहिजे. का माझ्या बरोबर येऊ नको म्हटला? आता लोकांना दिसू दे. काल तू कब्रस्तान मध्ये बसत होता, आता माझ्या जवळ बसलाय. हे लोकांना दिसलं पाहिजे. कब्रस्तान मधलं जीवन आणि लोकांमध्ये, आता लोकांमध्ये असणारं जीवन. यातलं पहिला भाग. दुसरी गोष्ट, तो वस्त्र पांघरलेला. दुसरी गोष्ट काय? वस्त्र पांघरले. नुसता बसला नाही, पूर्वी कब्रस्तान मध्ये उभा बसत होता. कसं पण जगायचा तो? माझं जीवन आहे, मी कसं पण जगेल. त्याला कोणी फोर्स पण करत आणि कोणी त्याला नादी पण लागत नव्हतं बरं का. कारण नादी लागलं की तो त्याच्याकडे ठरलेलं होतं. त्यांनी काय बोललं की आपलंच अंग दगडने ठेचून घ्यायचं. आणि सर्किट लोक तसेच असतात बघा. बऱ्याच वेळा पहा, पुरुष असेल किंवा स्त्री असेल, जास्त लागलं की स्वतःलाच तोंड जोडून घेतात. काही लोक भिंतीवरती डोकं आपटतात आणि आम्हाला वाटतं हे कसं काय घडतं? तो आतमधला आहे आणि त्यांना होत पण नाही काय हो. डोकं पण एवढं मजबूत झालं असतं आपटून ना, शेवटी मला तर वाटतं भिंत पडते का काय, एवढं जबरदस्त. तोंड झोडून तोंडाच्या सगळ्या शिरा ज्या आहेत ना, मग ते लोक
आता ते तोंड जोडून लोकांना पण पडत आता तोंड जोडून घेणं आणि त्यांचं तोंड जोडून घेणं बघितलं की बाकीचे पडून जातात. भूतग्रस्त असाच होता. अहो तुम्ही तर तोंड जोडून घेता, अंगानं ठेचून घेता, दगडानं अंग ठेचून घेत होता. हे त्याचं परिवर्तन. आता लोकांनी बघितलं तोच भूतग्रस्त आहे, पण तो त्याच्या शरीराला घाय करत नाही का? कारण आता ती सहनशीलता त्याच्यामध्ये आलेली आहे आणि त्यानं वस्त्र घातलेलं आहे. वस्त्र घातलेलं असू द्या. वस्त्र घातल्याशिवाय वराच्या लग्नाचा भागच तुम्ही बनू शकत नाही. राजाच्या मुलाच्या लग्नामध्ये राजानं काय केलं? निमंत्रित आले नाही, तो म्हटला रस्त्यावरती असणारे सगळे लुळे लंगडे भिकारी या सगळ्यांचा भरणा घेऊन या आणि त्यांना आतमध्ये बोलवा, पण येताना प्रत्येकाला वस्त्र द्या. राजाचा प्रश्न होता. एक मनुष्य स्वतःची वस्त्र घेऊन तिथे गेला. राजाला प्रश्न त्याला केला, अरे लग्नाची वस्त्र न घालता तू आत आला तरी कसा? कोणी जाऊ शकत नाही आतमध्ये. माझ्या मागे येऊ नकोस, लोकांना साक्ष दे. कोकऱ्याच्या लग्नामध्ये सामील व्हायचं तर तुम्हाला वस्त्र घालावीच लागणार आहे. वस्त्र म्हणजे एक तारण आहे, धार्मिकता आहे. धार्मिक झाल्याशिवाय ऐका, तुम्ही तुमची धार्मिकता घेऊन नाही देवाकडे जाऊ शकत, कधीच नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या स्वतःची पर्सनल धार्मिकता त्याच्यात इंटरेस्ट नाहीच. ईश्वरा त्याच्यात इंटरेस्ट नाही. अजून एक गोष्ट मी ह्याच्यातनं शिकलो. 6000 भूत होती ना, तर त्या माणसाची या लोकांना भीती वाटली नाही बर का. पण भूत गेल्यावर मात्र ते त्याला घाबरले. वाचा बरं, वाचा तिथं. आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. काय झालं? भीती वाटली. 6000 भूत असल्यावर भीती वाटली का? नाही. आणि शुद्धीवर आल्यावर भीती वाटली. धार्मिक लोकांना भीती वाटली पाहिजे. हालेलुया. बापरे, यांना पिक्चरची गाणी चालत नाही, यांना तंबाखू खाल्लेली चालत नाही, यांना शिवीगाळ केलेली चालत नाही, यांना अपमान केलेला, अपमान म्हणजे त्यांचा होतो पण त्यांच्या समोर दुसऱ्याचा अपमान केलेला चालत नाही, यांना अपशब्द बोललेले चालत नाही. लोकांना तुमची भीती वाटली पाहिजे. हालेलुया. यांना नाही वाद चालत, यांना नाही भांडण चालत, याची भीती वाटली पाहिजे. तो भांडण करत होता तर त्यांना मजा वाटत होती. तो साखळ दंडाने अंग बडवत होता, त्याला मजा वाटत होती. पण आता तो साखळ दंडाने अंग बडवत नाही तर भक्ताला भीती वाटायला लागली. आहात कुठं तुम्ही? अशी धार्मिकता प्रभूला लोकांना तुमच्याद्वारे दाखवायची, याच्याद्वारे लोकांमध्ये देवाचं भय निर्माण होईल. आधी लोक याला घाबरत होते, पण आता याच्या धार्मिकतेला घाबरत आहेत. ऐका का? त्याला म्हटलं तू माझ्याकडे येऊ नकोस, कारण त्याची नग्नता गेली आणि त्यानं वस्त्र परिधान केलं, पांघरलंय वस्त्र. धार्मिकता जी आहे ना, या धार्मिकतेची भीती तुम्ही लोकांमध्ये गेल्यावर लोकांना निर्माण झाली पाहिजे. शद्रक मेशक अबेदनगोला भट्टीत टाकल्यावर देवानं त्यातून त्यांना बाहेर काढलं असं लिहिलंय. त्यांनी टाकलेली वस्त्र आणि त्याने बांधलेले असणारे जे साखळदंड गळून पडले, दोऱ्या गळून पडल्या, पण त्यांची वस्त्र तशीच राहिली. बाकीच्या राजाला सुद्धा भीती वाटली. राजाला भीती वाटली म्हणून राजा काय म्हटला? ज्यांनी यांना टाकलं त्यांनाच आतमध्ये टाका. राजाला भीती वाटली, अरे बापरे, आता याच्यामुळे देव माझ्यावरती कोपेल. अजून एक गोष्ट सांगतो. अब्राम आणि सारा एका देशामध्ये गेल्यावरती त्या राजाची नजर सारेवरती पडली. सारा खूप सुंदर होती. आणि मग अब्रामाला विचारलं की ही कोण आहे? तो म्हटला माझी बहीण आहे. त्याला माहितीये जर बायको सांगितले तर ते मारतील आणि माझ्या बायकोसाठी मारतील आणि सारेला घेऊन जातील. राजानं काय केलं? सारेला आणलं घरामध्ये ठेवलं आणि तेवढ्या देवानं त्याला स्वप्न बेचैन केलं. मग याला प्रश्न पडला नाही, हे याची बायको नाही, मला डाऊट आहे, याची बहीण नाही, हे कोणतरी आहे. मग त्याला विचारलं बाबा ती कोण आहे? तो म्हटलं नाही माझी बाय. तू का सांगितलं? तुझा देव मला पिडणार नाही का? धार्मिक लोकांची भीती लोकांना असते प्रियानो. ही गोष्ट तो म्हटला माझ्याकडे आला ना, लोकांना भीती नाही निर्माण होणार, तिथं गेला तर लोक घाबरतील. धार्मिक लोक कसे ते तुझ्याद्वारे दिसावं. तिकडे याला असंच नाही. राजानं त्याच्या लोकांना सांगितलं याच्या नादी लागायचं नाही. अब्रामाच्या संबंधानं म्हटलं याला सगळ्याद्वारे, ह्याच्या पत्नीला हात लावू नका, याच्या घराकडे बघू नका. देवाच्या लोकांची भीती निर्माण व्हावी याच्यासाठी बायबल काय सांगतं की तू माझ्या मागे येऊ नकोस. तुझी धार्मिकता लोकांना दिसू दे. जिथं तू राहशील ना, तिथं राहत असताना मग त्या गावात राहशील, गल्लीमध्ये राहशील,
मी तर म्हणतो त्या सैतानाला माहिती होतं हा व्यक्ती देशाला हलवेल. हालेलुया. तुमची धार्मिकता देशाला हलवेल. दुसरा मुद्दा मी पाहिला, लोक त्याचं परिवर्तन पाहण्यासाठी आले होते. तिसरी गोष्ट, ते येशू जवळ आल्यावर तेच वचन वाचा. तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होते तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. तिसरा मुद्दा, दुसरा मुद्दा आम्ही पाहिला, लोकांना आमचं परिवर्तन दिसलं पाहिजे. भूतग्रस्ताचं परिवर्तन लोकांना दिसावं. मग तो येशू म्हटलं माझ्या संगती नकोस, तू लोकांमध्ये जा, लोकांना दिसू दे. पूर्वी तो तंबाखू खात होता, आता तो तंबाखू खात नाही. तसं आम्ही ऐकलं गोव्यावरून एक व्यक्ती आली, 34 वर्ष तंबाखू खात होती. 34 वर्ष त्याची तंबाखू सुटत नव्हती आणि बिचारा लांबून गोव्यावरून चर्च अटेंड करण्यासाठी आला. इथं आल्यावर वचन टोचलं. माहित नाही त्या दिवशी तंबाखूचं बोललो का नाही, पण ते टोचलं वचन त्यांना. आणि टोचल्यावर गाडीत बसल्यावर त्यांना प्रश्न पडला, 34 वर्षाचं व्यसन कसं काय सुटेल. आणि त्यांचा मुलगा पण त्यांच्यावर होता. मुलगा मग घरी गेल्यावर पण पाहिलं, आज तर पप्पा तंबाखू खात नाही, दुसऱ्या दिवशी खात नाही, तिसऱ्या दिवशी खात नाही. बघता 2-3 महिन्यांनी त्याच्या लक्षात आलं पप्पा तंबाखूच खात नाही. आणि मग त्याने मेसेज केला, जे 34 वर्षात आम्हाला जमलं नाही ते शिलोमध्ये आल्यावर आमच्या बापानं 34 वर्षानंतरची तंबाखू सोडले. मुलाला परिवर्तन दिसलं, उद्या गोव्यात परिवर्तन दिसेल. बघता गोव्याचे लोक सोलापूरमध्ये येतील आणि ते म्हणतील हे परिवर्तनाचं ठिकाण आहे. म्हणून येशू म्हटला इथं का बाहेरून लोक येतात माहिती का, इकडून तिकडून सगळ्या गावात यावे, वेगवेगळ्या. अजून लांब ते दिवस लांब नाही, एक दिवशी देशातनं लोक येतील आणि देश पेटला जाईल. प्रियानो, देश परिवर्तन लोकांना दिसणार आहे, देशातल्या लोकांना. हे भूतग्रस्त गेले पाहिजे तिकडं, हे भूतग्रस्त तिकडे गेले पाहिजे, दाखवलं पाहिजे मी पूर्वी खात होतो पण आता बदललेलो आहे, पूर्वी पित होतो पण आता बदललेलो आहे, पूर्वी मी ड्रग्स विकत होतो पण आता मी बदललेलो आहे. खडलंय साक्ष. पुण्यातले जे ब्रदर आलते, चर्चला जात होते पण विकत होते ड्रग्स. त्याला वाटलं धंदाच आहे, त्याला काय होतंय. परंतु देवानं त्यांचा ताबा घेतला आणि सगळे ते त्याच्यानंतर ती भांडणं, मारामाऱ्या, व्यसन सगळं सुटलं. परिवर्तन दिसलं. जसं परिवर्तन दिसलं तसे लोक पण म्हणायला लागले कुठं परिवर्तन झालं. ते म्हटले शिलोत. हीच गोष्ट त्याला दाखवायची होती भूतग्रस्ताला, तुझा लोकांकडं. आणि तिसरा मुद्दा असं लिहिलं की त्याला पाहिल्यावर लोकांमध्ये भीती निर्माण झाली. ऐका, परिवर्तित लोक हे ज्या जगामध्ये जातील ना त्या लोकांमध्ये भीती निर्माणच व्हायला पाहिजे. याच्या आधी लोकांमध्ये भीती निर्माण होत नाही. जाणून घ्या बरं का. भूतग्रस्त बाहेर आला, भूत त्याच्यातनं निघून गेली, तो शुद्धीवरती आला, वस्त्र पांघरलं आणि वस्त्र पांघरल्यावर त्याची बैठक बदलली, त्याचं ठिकाण बदललं आणि ठिकाण बदललं की लोक घाबरतात. जर तुमचं परिवर्तन झालं तुम्ही तिथे जाऊन बसला, कशाला लोक घाबरतील. पूर्वी तो चर्चला जात नव्हता, आता फक्त चर्चला जातो, एवढंच परिवर्तन. काय, पूर्वी चर्चला जात नव्हता, आता जायला लागलो. तुम्हाला कोण घाबरणार आहे. कधी कधी तर चर्चमध्ये गेल्यावर चर्चमधले लोकच एकमेकाला तंबाखू द्या म्हणतात, नाही का. आहे का ब्रदर. मी तर अशी एक व्यक्ती बघितली, पास्टर होता तो, पेंटर. टेकून बसू नका, आपण चर्चमध्ये बसलोय. तो पेंटर चर्चला पेंट देत होता, रंग लावत होता आणि बाळकसाहेब गेले. आता पेंटर म्हटल्यावर पेंटर, कारपेंटर या दोघाला ते लागतच. कारण ते म्हणतात किक बसल्याशिवाय त्याच्यात ब्रशला किक बसत नाही. म्हणजे ज्यांचं परिवर्तन नाही झालं ते बरं का, नाही तर काही लोक किक बसायला जातील घरी. ऐका. आणि मग ते पाळक म्हणले, तो खाली आला, तो मळायला लागला, जरा 2 विड्याची मळून ठेव. तो म्हणला पाळक साहेब दुसरी कुणाला. मला रे. वास्तव सत्य तुम्हाला सांगतोय. लोकांना कशी भीती निर्माण होईल. तो जो व्यक्ती समोर आहे त्याला देवाविषयीची भीती कशी निर्माण होईल. ज्या दिवशी तुम्ही वस्त्र पवित्र शास्त्रातनं पाहूया, प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 33 पासून 42 पर्यंतची वचन वाचा. प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय 33 ते 42. याजक घाबरले. वाचा. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी
प्रेषित मोठ्या सामर्थ्यानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हतं कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ती विकीत. 5वा अध्याय 33 हे ऐकून चिडून गेले आणि त्यांना जीवे मारण्याचा विचार करू लागले. परंतु सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमालिएल नावाचा एक परुषी शास्त्राध्यापक होता. त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठवण्यास सांगितले. बाहेर पाठवा. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्रायल लोकांनो, तुम्ही या माणसांचे काय करणार? याविषयी जपून असा. याविषयी कोण बोलतो? याजक. बर का, कोण बोलतो? काय याजक बोलत आहे? वाचा. तुम्ही या माणसांचे काय करणार याविषयी जपून असा. कारण काही दिवसापूर्वी युदास हा पुढे येऊन मी कोणीतरी आहे असे म्हणू लागला. त्याला सुमारे 400 माणसे मिळाली. तो मारला गेला आणि जितके त्याला मानित होते ते सर्वांची दानादान होऊन ते नाहीसे झाले. त्याच्या मागून गालिलकर यहूदा नावनिशी होण्याच्या दिवसात पुढे आला व त्याने पुष्कळ लोकांना फितवून आपल्या नादी लावलं. त्याचाही नाश झाला. व जितके त्याला मानित होते त्या सर्वांची पांगापांग झाली. म्हणून मी तुम्हाला आता सांगतो या माणसांपासून दूर राहा. त्यांना जाऊ द्या. कारण हा बेत किंवा हे कार्य मनुष्यांचे असेल नष्ट होईल. परंतु देवाचे असेल तुम्हाला ते नष्ट करता यायचं नाही. तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठरा. देवाच्या लोकांना भीती वाटली पाहिजे. याजक सुद्धा घाबरला पाहिजे. एवढं धार्मिक बनलं पाहिजे. बरं का, किती धार्मिक बनलं पाहिजे. याजक घाबरला पाहिजे. ब्रदरला सांभाळा. ब्रदरला आवडत नाही बरं का लबाडी. ब्रदरला खोटे पण आवडत नाही बरं का. टवाळी आवडत नाही, निंदा आवडत नाही. याजक घाबरला पाहिजे. आणि येशू ख्रिस्त त्याला माहिती होतं याच्यातली 6000 भूत गेली ना तर आता खरी धार्मिकता मी आल्यानंतर काय ती लोकांना समजेल आणि लोक धार्मिकाला घाबरतील. तुमचं परिवर्तन, तुमचा बदल, तुमच्या स्वभावाचं रूपांतर हे सगळं होत असताना असं लोकांसमोर तुम्हाला प्रेझेंट प्रभूला करायचंय की लोक तुम्हाला पाहून घाबरले पाहिजे. तुमच्या तोंडाला नाही. कुणाला? लोक म्हणते त्याच्या तोंडाला लागू नको. त्याची एक शब्द 1 लाखाचे जखमी करणाऱ्या बॉम्ब गोळ्यासारखे आहेत. नाही, परिवर्तनच एवढं भारी असताना की त्या परिवर्तनानंतर चांगल्याला घाम फुटतो. ऐका, तो म्हटलं माझ्या बरोबर जर तू आलास ना माझ्या पुरतं मर्यादित राहशील. पण ज्या जगात तू जाशील ना, अरे भूतग्रस्ता, मला अशी इच्छा आहे की जसं शास्त्री आणि परुषी लोकांमध्ये दहशत उत्पन्न करत आहे, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं त्यांनी दहशत माजवली, त्यांची भीती उत्पन्न केलेली आहे. पण खरं परिवर्तन शास्त्री आणि पुरुषांमध्ये दहशत निर्माण करेल. म्हणून तर आम्ही पाहतो प्रेषित लोकांच्या काळामध्ये शास्त्री आणि पुरुषी त्यांना मारण्याचं कारण काय? असं कोणतं पाप ते करत होते? शास्त्री पुरुषांनी त्यांना पकडलं, फटके मारायला सुरुवात केली. त्यांना असं वाटलं देवाचं काम करणारे फक्त आम्हीच लोक आहेत. हे कशाला पेत्र, हा कशाला पौल, हा कशाला बर्नबा, हे कशाला देवाचं वचन सांगत आहे? आणि त्यांनी सांगितलं इथून पुढे देवाचं वचन सांगायचं नाही. आणि जर देवाचं वचन सांगितलं ना फटके मारेल. हे नाही घाबरले फटक्याला. त्याच्यात जर वाचलं तर तुम्ही करेल आम्ही देवाचं ऐकावं का तुमचं ऐकावं? फटके मारते म्हणल्यावर यांनी घाबरायला पाहिजे. बंदी शाळेमध्ये टाकल्यावर यांनी घाबरलं पाहिजे. पण त्यांना माहितीये आम्हाला यांच्या फटक्याचं काहीच नाही असं लिहिलं. ते सामर्थ्यानं परिपूर्ण होत गेले. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये
ख्रिस्ताचं सामर्थ्य तो रोज सामर्थ्यानं वाढतो. त्याच्यामध्ये दहशत नसती. कोणामध्ये दहशत असती? तुमच्या वागण्याची दहशत. या लोकांच्या वागण्याची दहशत त्यांच्यामध्ये निर्माण झाली. भूतग्रस्ताला पाहिल्यावर ते घाबरले, भीती निर्माण झाली. मी तर म्हणतो, ज्या देशात तुम्ही राहता, ज्या गावात तुम्ही राहता, ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता, तुमची धार्मिकता लोकांमध्ये दहशत निर्माण करणारी असावी. तुम्हाला त्याच्यासाठी मारामारा नाही करावी लागणार, फक्त प्रार्थनेचं जीवन जगावं लागणार. इथं पण लिहिले, पेत्र बंदीशाळेमध्ये असताना मंडळी एकाग्रतेने प्रार्थना करत होते. भूमिकंप झाला, साखळदंड उघडले, दरवाजा उघडल्याबरोबर तो असणारा रक्षक घाबरला. पहिला कैदी असेल की त्याला रक्षक घाबरला. याच्या अगोदर कैदी रक्षकाला घाबरत होते कारण ते फटके मारत होते. पण हे धार्मिक ज्यावेळेस जेलमध्ये गेला तर जेलर सुद्धा घाबरला. ही दहशत आहे, हे परिवर्तन आहे, हे परिवर्तन. आणि तो म्हटलं हे लोकांना दिसू दे. हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा वाचूया. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त 18-19 वचन. मग तो मचव्यावर जात असता पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की मला आपल्याजवळ राहू द्या, आपल्याजवळ राहू द्या, राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही. येऊ दिले नाही. काय येऊ दिलं नाही? वाचा 19 वचन. तर त्याला म्हटलं तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा. प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग. काय येऊ नको म्हटलं? माझं परिवर्तन झाल्यावर म्हणतात, पाटील साहेब आता अशी इच्छा आहे, बायको लेकरं सगळे सोडावे. कशाला केली? तेव्हा तर उड्या मारत मला बघा. आणि आता तो कंटाळा आला, जबाबदारी नको म्हणून. काय साहेब खूप कंटाळो प्रपंचाला. आता असं वाटतं तुमच्यासारखी देवाची अरे मी पहिलेपासून पडलो नाही. आता तो डायलॉग मारतो का? आता याही व्यक्तीचं परिवर्तन झालंय. विचार करा बरं. काय का हे बायबल सगळं व्यवहारिक पुस्तक आहे बरं का. त्याला माहिती आहे एवढे वर्ष कब्रस्तानमध्ये राहिलो म्हणजे घरचे पण घरात घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट, काम केल्याशिवाय कुटुंब पण चालणार नाही. येशूच्या मागे दररोज कुठंतरी पंगत आहे. कधी डोंगरावरती गेला, लहान मुलगा भाकरी घेऊन येतो, येशू खायला घालतो, खायचं प्यायचं, साक्षीचं जीवन जगायचं, प्रार्थना करायची. अहो हे शिष्य असेच आयंदी झाले, एक पण प्रार्थना करत नव्हता, नुसतं बुजगावण्यासारखं पडत होता. बघा येशू म्हणला डोंगरावर गेला आणि म्हणला प्रार्थना करा, जागृत राहा, प्रार्थना करा. सगळे झोपलेले होते, खाऊन झोपलेले होते. यांनी कुणीच प्रार्थना केलं नाही, कुणी भूत सुद्धा निघली नाही यांच्यामध्ये. येशू ख्रिस्ताला माहिती होतं जर हा माझ्या बरोबर राहिला ना यांच्यामध्ये शिष्याचे गुण येतील. पण आता हे जर परिवर्तन गावामध्ये घेऊन गेला ना, जे प्रभूनं तुझ्या जीवनामध्ये केलं ही गोष्टच इतकी जबरदस्त असेल. ऐका त्याच्या खाली, म्हणून मी तुम्हाला तो पाचवा अध्याय वाचायला लावला होता. पाचवा का कितवा अध्याय? तो 5वा अध्याय 21. 6व्या अध्यायामध्ये काय होतं? मग येशू मचव्यात बसून, नाही 21व्या वचनामध्ये, मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय. याला कुठे जा म्हटलं? घरी. कुठे जा म्हटलं? मग स्वकीयांकडे जा म्हटलं, म्हणजे तुझ्या नातेवाईकांकडे. आता यानं ऐकलं, वाटेत भरलं मामाचं घर, मग म्हटलं मावशीचं घर, मग भावाचं घर, मग चुलत बहीण, मग चुलत भाऊ, मग आमक तमक मित्र, या स्वकीयांकडे सगळ्यांकडे गेला. अरे तू कपडे जखमा. येशू भेटला ना, त्यानं कपडे पण दिले, जखमा पण गायब केल्या, साखळदंड पण काढून टाकले. आता मी कबरेत नाही, मी आता बाहेर आहे. मी तुम्हाला दाखवायला आलो, प्रमाण दाखवायला आलो. येशूने मला सुटका दिली. बघता बघता सगळे लोक, अरे बघितलं खायचं परिवर्तन. मला असं वाटतं ते बरा झालेल्या व्यक्तीला कसं घरोघरी फिरवतात ना, तसं एकमेकाला घेऊन फिरा. अरे कब्रस्तान मधलं बघितलं का? बघा त्याचं परिवर्तन. मग ते कुठे येशू कुठे आहे? इकडं जर तुम्ही बघितलं 20 वचनापर्यंत या व्यक्तीनं, आणि बाहेर पडला 21व्या वचनामध्ये आल्याबरोबर ज्यांनी त्याची साक्ष ऐकली त्या लोकांनी गर्दी करून येशूला भेटण्यासाठी आले. स्वकीयांकडे जा. काय इच्छा येशूची? त्याच्या मागे येऊन जागा लावण्याचं काम करू नये. मग काय केलं पाहिजे?
स्वकीयांकडे. कुठं गेलं पाहिजे हो? स्वकीयां. म्हणून म्हटलं माझ्याकडे येऊ नकोस, हालेलुया. मला तुझी गरज नाही, माझ्याकडे 12 ऑलरेडी आहेत, जागा फुल आहेत. हालेलुया. तुला आणले तर अजून ते म्हणतील हे कशाला नवीन भरती आणली, नाही का? आधीच 500 मधलं 12, आता 12 मध्ये तुला घेतल्यावर तुला कुठे ठेवायचं? प्रत्येकांच्या जागा पण फिक्स आहेत. त्या काळात पण तसं होतं बरं का. पुरावा देतो पवित्र शास्त्रातनं. एक शिष्य मेला, यहूदा मेल्यावर प्रेषित पौल आला आणि तो म्हटला की मी पण प्रेषित आहे. ते म्हणले तू प्रेषित, जागा फिक्स आहे, तू कुठला प्रेषित आहे? त्यांना तिसरा माणूस नकोच होता. आणि येशूला माहितीये हा जर यांच्यामध्ये आला तर सॅच्युअर होईल, पण हा जर गावात जाईल तर या एका व्यक्तीमुळे हजारो लोक प्रभूकडे येतील. काय सुंदर आहे. होते रस्त्याला म्हणतो माझ्याकडे येऊ नकोस, स्वकीयांकडे जा, स्वकीयांकडे जा, आपल्या लोकांकडे जा. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि त्याचं 35 पासून 42 पर्यंत वचन वाचा. हा, पटकन वाचा. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 35. त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यातील दोघांचा पुन्हा उभा असता, दोघांसमोर उभा असता येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, हा पहा देवाचा कोकरा. त्याचे हे म्हणणं त्या दोघा शिष्यांनी ऐकलं व ते येशूच्या मागोमाग निघाले. ऐका बरं का, फार सुंदर. येशूच्या मागोमाग निघालं तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला, तुम्ही काय शोधता? ते त्याला म्हणाले, रब्बी म्हणजे गुरुजी, आपण कोठे राहता? तो त्यांना म्हणाला, या म्हणजे पहाल. मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिलं व त्या दिवशी ते त्याच्या येथेच राहिले. तेव्हा सुमारे 10 तास होता. योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला. काय झालं? याला मसीहा समजला. ऐका, त्याचं उत्तर आता जे परफेक्ट आणि जे भूतग्रस्ताच्या द्वारे आम्हाला शिक्षण दिलं जातं, आणि ते शिक्षण काय? इकडं आम्ही पाहतो की अंद्रियाला येशू समजला आणि अंद्रिया घरी गेला, आणि घरी गेल्यावर तो म्हटला आपल्या नातेवाईकांकडे जा, स्वकीयांकडे जा. भूतग्रस्ताला काय म्हणतो? स्वकीयांकडे. शिष्याला ते शिकवलं, स्वकीयांकडे जा. आता इकडं येशू कोण हे त्यानं पाहिलं, त्यांनी ओळखलं, आणि तो घरी गेला, आणि त्याचा भाऊ शिमोन म्हणजे पेत्र, जर तो स्वकीयांकडे गेला नसता तर पेत्रासारखा एक प्रभावी सेवक उभा राहिला नसता. तुम्ही जर स्वकीयांकडे जाल तर असंख्य पेत्र प्रभूकडे येतील. म्हणून तो म्हटलं स्वकीयांकडे जा. मला पण परिवर्तन करणारा माझा भाऊच होता बरं का, मोठा भाऊ. त्याचं धार्मिक जीवन आम्ही बघायचो. 12 वाजताची नाईट शिफ्ट करून यायचा, 2 वाजता घरी यायचा सायकलवरून, स्वारगेटवरून. भट्टी समोर, स्वारगेटच्या केमिकल फॅक्टरी समोर त्याला काम करावं लागायचं. रबराचं त्या भट्टी समोर तो थांबायचा, आणि 12 वाजता आल्यावर रात्री 1ला तो आल्यावर 40 दिवस उपवास करायचा, आणि गुडघ्यावरती बसून बायबल वाचायचा. उपवास, तसाच कामाला जायचा, प्रपंच तसाच रेटायचा. ते बघितल्यावर आम्हाला एक प्रकारची भीती वाटत होती की तो किती प्रार्थनेमध्ये, आम्ही किती प्रार्थनेपासून दूर आहोत. त्याने दाखवलं आम्हाला की प्रभूचं जीवन कसं असतं, किती त्याग करावा लागतो, कशा पद्धतीने. रात्रंदिवस त्याने असं बसून तर बायबल कधीच वाचलं नाही. रात्रंदिवस असं वाचत बसायचं गुडघ्यावरती बसून. उपासना अंग थिजून जायचं. सगळं त्याची अवस्था पाहायचो, कौटुंबिक जबाबदाऱ्या, हे सगळं पार पाडत असताना कळलं की हा देवाच्या एवढ्या जवळ आहे. आणि जर ते आम्ही नसतं पाहिलं तर आज कदाचित महाराष्ट्र एक वक्त्याला, तसं जग एका सुंदर प्रकारच्या पेत्राला मुकलं असताना, तसं कदाचित
मी स्वतःची प्रौढी म्हणून नाही सांगत, पण आज जर हजारो लाखो लोकांपर्यंत देवाचं वचन पोचून परिवर्तन होतंय ना, स्वकीयांकडे गेल्यावर असाच एक व्यक्ती प्रभूकडे येईल. म्हणून तो म्हटला माझ्याकडे येऊ नको, स्वकीयांकडे जा. आणि ऐका, बऱ्याच वेळा मला असं वाटतं मी प्रभावी सेवा केली, मी चांगलं वचन सांगितल्यावर लोकांचं जीवन बदलेल, हजारो लोक प्रभूच्या वचनाकडे येतील. पण ऐका बरं का, आता मी जे क्लायमॅक्स आहे ते सांगत आहे, एंड तुम्ही गेल्यावर तुमचे विचार कसे बदलून जाणार त्याच्या संबंधाने सांगत आहे. असं लिहिलं आहे. 3.5 वर्षानंतर पेत्र उभा राहिला आणि पेत्रानं असा संदेश दिला की 3000 लोकांचं तारण झालं. तो संदेश बरं का, आता मी ते नाही तुम्हाला सांगत. हा म्हटला स्वकीयांकडे जा. येशू म्हटला कुठं जा? स्वकीयांकडे. मग स्वकीयांकडे गेल्यावर काय म्हटलं प्रभू, जे तुझ्या जीवनात मी केलं ते जाऊन फक्त स्वकीयांना सांग. प्रीचिंग कर म्हटला का? नाही. आता पहिल्या पेत्राच्या उपदेशात 3000 लोकांचं तारण आणि याच्या साक्षीनं लोकांची गर्दी येशूकडे जमले. प्रभावी संदेशानं नाही, पण तुमच्या साक्षीनं हजारो लोक प्रभूकडे येतील. लक्षात ठेवा, त्याला फार भारी प्रीचिंग करावं. टेस्टमनीच भारी आहे, साक्षच खूप भारी. काय साक्ष सांगितली, म्हणून प्रभूच्या संबंधानं आवेशानं तुम्हाला, जसं आम्ही पाहतो हा जो भूतग्रस्त आहे तो शांत बसला नाही. स्वकीयांकडे जा म्हटल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. लगेच जाता जाता जेवढी घरं मिळतील तेवढी सांगत गेला, जेवढी घरं मिळतील तेवढी सांगत गेला. आणि घरं मिळाल्याबरोबर एकाला दुसरं घर, दुसऱ्याला तिसरं घर, तिसऱ्याला चौथं घर. आणि ते म्हटले अरे याला मसीहा भेटला, याला मसीहा भेटला. ते म्हटले आमच्याही घरामध्ये प्रश्न आहे, चला आपण जाऊ, त्याला शोधू, त्याला शोधू. आणि पाहता पाहता 20 वचनामधनं 21 वचनाकडे आल्याबरोबर काय घडलं, वाचा बरं. मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा लोकसमुदाय जमला. लोकांचा मोठा समुदाय जमला. कशामुळे जमला हो? साक्षीमुळे. कशामुळे जमला? साक्षी. अहो जरा बाहेर पडा भूतग्रस्तासारखं. स्टेडियम बांधूया आपण. आमेन. आता चर्च बांधू हे छोटसच आहे, 3-4 हजार स्क्वेअर फुटाचं चर्च. हे काय माझं विजन नाहीये. तुमच्या साक्षीच लोकांकडे अशा जाऊ द्या ना की लोकांचं गावच्या गाव ख्रिस्ताकडे वळली पाहिजे. आता कुठं कोल्हापूर, मुंबई, वसई इकडून तिकडून आली, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत लोकांच्या झुंडीच्या झुंडीकडे यायला पाहिजेत आणि त्यांनी कबूल केलं पाहिजे की येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. ही तुमची साक्ष. मागे येऊ नका माझ्या. जा गावात, आपल्या नातेवाईकांकडे जा, स्वजनांकडे जा, जे तुम्हाला ओळखतात त्यांच्याकडे जा. तुमचं परिवर्तन दिसू द्या. तुमच्या जीवनात इतक्या गौरवी साक्षी आहेत. तुम्ही पूर्वी कोण होता, प्रभूनं तुम्हाला आता काय केलं, हे फार मोठ्या साक्षी तुमच्याकडे आहेत. फार गौरवी साक्षी तुमच्याकडे आहेत. अशा साक्षी तुम्ही जर घेऊन गेला तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमची गावच्या गावं बदलतील. मी आठवतो, मला मी एका ठिकाणात प्रचाराला गेलतो, आरे कॉलनीमध्ये. पहिल्यांदा मला सांगितलं की तुम्हाला तिथं जायचंय आणि 3 ते 4 हजार लोक तिथे येणार आहेत. आणि मी गेलो, म्हटलं काय ठिकाण आहे बघावं. सगळे आदिवासी लोक होते तिथं. मग एका खोलीमध्ये त्याने मला टाकलं. फॅन पण नव्हता, रात्रभर लाईट चालू होती, खिडक्या बंद केल्या, दारं बंद केली. त्यांनी सांगितलं पाळक साहेब खिडकी दारं उघडी ठेवायची नाही, का तर रात्री वाघ येतो आणि साप येतात आणि मग खिडकीमधनं आतमध्ये प्रवेश करून तुम्हाला घेऊन जातील. कुणाला झोप येते सांगा. मी म्हटलं ह्या आदिवासी लोकांना मीच प्रिचरी मिळालो का काय. आणि मग मी रात्रभर तसंच या अंगावरून त्या अंगावर, त्या अंगावरून त्या अंगावर. मला पहिल्यांदा फिलिंग झालं की आपण कुठंतरी चुकीच्या ठिकाणात आलो. रिक्षावाला तिकडे यायला तयार नव्हता. मी आपलं सोलापूर सारखं म्हटलं कुठं जायचंय, भूषण नगर. रिक्षावाला बसलो, गेलो आणि मी तिथं उतरलं. त्यानं म्हटलं कुठं जायचंय, आरे कॉलनी. रिक्षावाला भुरकन निघून गेला. मग शेवटी एक रिक्षावाला तिथं थांबला. तो म्हटलं एवढे पैसे घेणार आहेत. आता मला नाही आठवत. म्हटलं बाबा ने पण मला तिथं सोड. मग त्याला विचारलं का हो. अहो साहेब कोण येत नाही म्हणलं इथं. म्हटलं तू का आला आणि कारण काय. तो म्हटलं अहो इथून जाताना रस्त्यानं वाघ फिरतात, कित्येक रिक्षावाल्यांना त्यांनी फाडलंय. मग मी घाबरलो. म्हटलं आता उतरायचं कुठं, ठिकाण कळणार कुठं. परंतु तिथं गेलो आणि मग रात्रभर जाग राहिलो आणि दुसऱ्या दिवशी उठलो आणि म्हटलं आता कशी तरी करून मीटिंग संपवायची. मग एक व्यक्ती यायला लागली. मग ते येऊन माझ्याशी बोलू लागले. त्यांनी ओळखलं, तुम्ही पास्टर तेलोरे का. हा. आणि मग म्हटलं तुमची साक्ष काय. तो म्हटलं की मी प्रभूकडे आलो, माझ्या परिवारातलं मी पहिला प्रभूकडे आलो.
मग त्यांचा पाळक आला, त्यांनी सांगितलं हा प्रभूकडे आलेला पहिला व्यक्ती, आणि यानं हा प्रभूकडे आल्याबरोबर 250 नातेवाईक प्रभूकडे आणले, 250. आणि मग एक 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 सांगायला लागले, याने 200, यानं 300, याने 400. आणि बघता बघता त्यांनी सांगितलं की आज या मीटिंगला 3,500 ते 4,000 लोक येणार आहे का, तर सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांमध्ये ती सुवार्ता प्रसार केला. देवाचे प्रिय लोक, येशू म्हणून तर म्हटला माझ्याकडे येऊ नको, स्वकीयांकडे जा. हालेलुया. कधी समजणार आपल्या लोकांना? आम्ही फक्त त्याच्याच मागे चालत राहिलो, पण त्याला वाटतं आम्ही नातेवाईकांकडे जाऊ. तुमची साक्ष ऐकून लोकांनी देवाकडे वळावा. म्हणून भूतग्रस्ताला तो म्हटला, सगळ्याला म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जनो माझ्याकडे या, पण निवडल्या लोकांना काय म्हणतो, स्वकीयांकडे जा. ज्यांच्याकडनं त्याला मत नृत्य करायचंय, स्वकीयांकडे जा, आपल्या नातेवाईकांकडे जा, त्यांना देवाविषयी सांगा. जर तुम्ही त्याला सांगू शकत नाही, तुमची साक्ष तुमच्या लोकांसमोर ठेवू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला साक्षीचं जीवन जगावं लागणार आहे. असं नाही लोक प्रभूकडे वळणार. तुमचं परिवर्तन त्यांना दिसलं पाहिजे, तुमचं धार्मिकता त्यांना दिसली पाहिजे. लक्षात ठेवा, लोक बदलण्यासाठी मला धार्मिक होणं फार गरजेचं आहे. जसा भूतग्रस्त बदलला तसं आपण पण बदलूया. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, नतमस्तक होऊया, आपली मान आपण झुकूया, प्रभू समोर आपली मस्तकं लावूया, समर्पण त्याला करू आणि त्याला म्हणू प्रभू माझ्यावरती अनुग्रह कर. हे सर्व समर्थ देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो तुझ्या उपस्थितीबद्दल. खरोखर तू चांगला देव आहेस. भूतग्रस्ताचं शिक्षण आम्हाला आमच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी फार आहे प्रभूजी. आता आम्हाला देखील प्रभूनं दाखवलेल्या गोष्टी, त्यानं केलेले महत्कृत्य चर्च पुरते मर्यादित नाही ठेवायचे. तसं भूतग्रस्ताला तो म्हटलं, इच्छा प्रगट करून सुद्धा त्याने तू म्हटलं की नाही माझ्याबरोबर नको येऊस, कारण तुला अशा लोकांची काळजी आहे जे लोक सैतानाच्या बंधनामध्ये अडकलेले आहेत. आम्ही तीच प्रार्थना करतो प्रभू, हर एक व्यक्तीला मी तुझ्या स्वाधीन करतो. ते जातील तर अनेक पेत्र येतील. आंद्रियाने जाऊन पेत्रला शिमोनाला घेऊन आला, आणि शिमोनाची प्रभावी सेवा की ज्याच्याद्वारे हजारो आत्मे एका क्षणामध्ये बदलले. 3,000 लोकांचा बाप्तिस्मा झाला. स्वकीयांकडे गेल्यावर असाच एक पेत्र सापडणार आहे, जे ऐकत आहेत, जे बंधनामध्ये आहेत. जशी ख्रिस्तानं त्या भूतग्रस्ताची बंधनं तोडली, आज तुझं वचन पाठवून त्यांची बंधनं तुटू दे. किती भयानक प्रकारचं दुरात्म्याची ताकद, सत्ता त्यांच्या घरात, कुटुंबामध्ये, त्यांच्या बिझनेसमध्ये, नोकरीच्या ठिकाणामध्ये काम करत असेल, पण येशू या नावातलं सामर्थ्य तिथे जाऊ दे. क्षणामध्ये त्यांची सगळी साखळदंड गळून पडू दे, आणि त्यांचं परिवर्तन फक्त त्यांचं गाव, त्यांचं शहर इथपर्यंत मर्यादित न राहता भारताच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात साक्षी जाऊ दे. प्रभूजी, या मंडळीसाठी देखील प्रार्थना करतो. एका व्यक्तीची इतकी जबरदस्त साक्ष असू दे की येणाऱ्या दिवसामध्ये मोठ्या झुंडी तुझ्या राज्याकडे येऊ दे. प्रभूजी, हे शहर बदललं जाऊ दे, हे गाव बदललं जाऊ दे. जसं तो सैन्य येशूला म्हणतं, या देशातनं आम्हाला घालवू नकोस. आम्ही तर फक्त मंडळीपुरता विचार करतो, पण तो आम्हाला देशासंबंधाने विचार करायला सांगितलेला आहे. आमचे दृष्टिकोन व्यापक ठेव. दुरून या ठिकाणामध्ये आले लोक ज्या कारणाने आलेत, परंतु आज त्यांना तृप्त करून पाठव प्रभूजी. पुन्हा भेटतील तर त्यांच्याकडे साक्ष असू दे. कोल्हापूरमधनं आलेले लोक, मुंबईमधनं आलेले लोक जाताना त्यांच्या गावात जातील, परंतु तिथं पोचल्यावर तिकडचा मोठा समुदाय इकडे येऊ दे. का तर त्यांना मसीहा भेटलेला आहे. येऊ दे जगाच्या कानाकोपऱ्यातनं. आज महाराष्ट्रातनं लोक येत आहेत, परंतु आम्ही देशाची अपेक्षा करत आहोत. आणि एवढंच नव्हे तर परदेशामध्ये तुझं वचन जात आहे. 2023 मध्ये आम्हाला परदेशातले लोक इथं हवे आहेत, कारण तू हे करण्यासाठी समर्थ आहेस. तिथलेही लोक येऊ दे प्रभूजी, आशीर्वादित होण्यासाठी, आणि ते करण्यासाठी तू समर्थ आहे. चर्चचं बांधकाम पूर्णत्वास जाण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला हातभार लावायला सुरुवात केलेली आहे, त्या सगळ्यांबद्दल तुझे आभार मानतो प्रभूजी.
आज विशेष करून रामूसाठी प्रार्थना करत आहे, जो सर्वोत्तम अस्वस्थ करून त्यांना मंदिरासाठी पेरण्यासाठी तो कृपा पुरवली. असे अनेक लोक आहेत ज्या लोकांनी हजारोच्या संख्येनं रोज तुझ्या मंदिरासाठी पाठवत आहे, त्यांना तू आशीर्वादित कर. मला माहिती की तू जे करणार आहे, तुझं भवन एक गौरवी अशा प्रकारचं भवन तू बनवणार आहे, ज्याच्याद्वारे लोक येऊन इथं बंधनात सुटणार आहे, जीवन परिवर्तन होईल, साक्ष घडेल. ते लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊ दे प्रभूची. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये पडत असताना तुला गौरव, तुला महिमा, तुला आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदैव असो. आमेन. आमेन.